दरम्यान ऑपरेशन टायगरवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय म्हटलंय बघूया. खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले. याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते. शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे, श्युरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. आता सरकार बाकीकडे 10-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात. अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, CBI बघत पण नाही. की शेवटी जे घडत आहे, जे घडणार आहे ते घडणारच आहे. त्याची फार मोठी चिंता पक्षप्रमुखांनी करू नये, एवढंच फक्त आजच्या खेपेला मी सांगेन. शेवटी ये दिन भी निकल जाएंगे, हे दिवस सुद्धा निघून जातील. पण हे दिवस निघून जाण्याकरता म्हणून आपल्याला कुठे ना कुठेतरी काही कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल, काही निर्णय करावे लागतील, काही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला ठरवावी लागेल. आणि म्हणून मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन, उद्धव साहेबांना, की डरो मत, बिल्कुल डरो मत. जो होने वाला है वो होने ही वाला है. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आज विरोधी पक्षातल्या लोकांना आपल्यात घेऊन वेगवेगळी आमिषं दाखवून वेगवेगळ्या कारवाईच्या धमक्या देऊन आपल्यात घेण्याचं काम सत्ताधारी पक्ष भाजप व त्यांचे सहकारी पक्ष करत आहेत. आणि आपण बघितलं असाल की या सगळ्यामध्ये जे कोण लोकांचं लक्ष आहे ते त्याच्याकडनं दुसरीकडे वळवण्याचं काम चालू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.